चला आज बनवायची मस्त बेसन भेंडी. बघा मस्त अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे आणि सुरुवातीला स्वच्छ धुवून आपल्याला ती कोरडी करायची, कपड्याने पुसून घे आणि कापून मस्त आपल्याला बनवायची आहे बेसन भेंडी. खूप छान लागते, सर्वांना आवडणारी ही बेसन भेंडी. आपण मसाल्याची पण बनवू शकतो. आणि बघा आता भेंडी आपल्याला कापून घ्यायची आहे. मी 4-5 अशा एकाच वेळेस घेतलेल्या आहे. मस्त कवळी भेंडी आहे आणि त्याचे मागचे ते काढून टाकलेले देठ आणि कापून घ्यायची मस्त आपल्याला सगळी भेंडी. एकदम तोंडाला चव वाढणारी आणि एकदम मस्त लागते. वरण भाताबरोबर, पोळीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर आपण बेसन भेंडी खाऊ शकतो. आपण 2-3 दिवसांनी केली तरी पण असं वाटत नाही आपल्याला का आपण आत्ताच खाल्ली होती परत कशी करायची. तर अशी करावीशी वाटते ही बेसन भेंडी आपल्याला आणि खायला तर खूपच छान लागते. तर आमच्याकडे तर हप्त्यातून मला वाटतं 3 वेळे होत असेल. आणि बघा आता याच्यासाठी आपण टोमॅटो घेतलेला आहे. आता सगळी भेंडी बघा एका ताटात काढली आपण कापलेली. आता सुरुवातीला आपल्याला पॅन ठेवायचा आहे आणि मस्त भेंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आणि नंतर कढईमध्ये बेसन भेंडी तयार करायची आपल्याला. आता तेल टाकलेले बघा पॅनमध्ये, ते गरम झालेलं आहे. आता भेंडी टाकून घ्यायची आपल्याला. आणि मीठ टाकायचं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा उलटणीने आणि नंतर झाकण ठेवून आपल्याला मस्त भेंडी थोड्या वेळ होऊ द्यायची ती. आता बघा झाकण काढलेले 2-3 मिनिटांनी झाकण काढून बघा आता मस्त आपली भेंडी फ्राय झालेली आहे. आता दुसऱ्या गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे आणि तेल टाकायचं आहे बघा कढईमध्ये. तेल गरम झाल्यानंतर लसूण घ्यायचं आपल्याला. भरपूर लसूण घेतलेलं आहे मी ठेचून. खूप छान टेस्ट येते लसणाने. त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचे आपल्याला. ते पण छान मस्त तेलामध्ये होऊ द्यायचे. आणि मिरची टाकायची, हिरवी मिरची. मस्त लसूण, टोमॅटो, हिरवी मिरची छान तेलात होऊ द्यायची आपल्याला. मी कांदा नाही टाकला, कांदा पण टाकू शकतो आपण. आणि आता बघा मस्त फ्राय केलेली भेंडी टाकायची त्याच्यामध्ये. 10 मिनटामध्ये तयार होते आपली ही भेंडी. सकाळी कधी डब्याला घाई असली ना तर आपण ही बेसन भेंडी पटकन बनवू शकतो. 10 मिनटामध्ये तयार होते. आणि बघा छान परतून घ्यायची आपल्याला मस्त भेंडी, टोमॅटो. आता त्याच्यानंतर मी अर्धी वाटी बेसन घेतलेले. कोरडंच बेसन आपल्याला टाकायचं आहे त्याच्यावर, भेंडीवर. त्याच्यावर हळद टाकायची आपल्याला. थोडं लाल तिखट टाकलेलं आहे मी, कारण हिरवी मिरची टाकलेली होती. परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपल्याला बेसन भेंडीमध्ये मस्त. सगळं आपलं बेसन आपल्या भेंडीला लागलेलं आहे पूर्ण. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला, कारण भेंडी फ्राय करताना आपण टाकलं होतं. तर थोडं टाकायचं आहे मीठ आपल्याला. परत सगळं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून ती थोड्या वेळ होऊ द्यायची भेंडी आपल्याला, कारण बेसन थोडं शिजलं पाहिजे त्याच्यामध्ये, भेंडीमध्ये.
आणि बघा मस्त तयार झाली आहे आपली बेसन भेंडी. खाण्यासाठी तयारी. आता एका ताटामध्ये मस्त सर्व करायची आहे. आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा.